अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर आता गुरुपौर्णिमा लवकरच येत आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त खूप साऱ्या ताई आणि दादा यांची सेवा चालू आहे. तर पूर्ण 21 दिवसांच्या सेवा बऱ्याच ताईंनी सुरुवात केलेली आहे. कोणी गुरुचरित्र स्वामीचरित्र पारायण करत आहे किंवा कोणी गुरुचरित्र पारायणसुद्धा बऱ्याच ताई करत आहेत. आणि त्याचबरोबर कोणी तारक मंत्राचं अनुष्ठान, कोणी 11 माळी जप किंवा कोणी गुरुचरित्राचा 18वा 14वा अध्याय पठण करत आहे. अशा बऱ्याचशा सेवा, ज्या काही सेवा म्हणजे शक्य आहे त्या सेवा प्रत्येकजण करत आहेत. आता त्याचबरोबर आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत की आता गुरुपौर्णिमेनिमित्त 7 दिवस, ज्यावेळेस 7 दिवस राहतात तर त्या 7 दिवसात गुरुचरित्र ग्रंथाचं जर तुम्ही पारायण करत असाल तर उद्यापन याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आणि उद्यापन 7व्या दिवशी करावं की 8व्या दिवशी असं बऱ्याच ताईंचे प्रश्न असतात, तर ते सुद्धा या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया. तर बघा, उद्यापनाच्या दिवशी आपल्याला नैवेद्याचे ताट किती करायचे आहेत, आरती कोणती करायची आहे, हे सगळं काही म्हणजे ग्रंथाला नैवेद्य, ते सगळं काही आपण या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती, एकदम साधी आणि सोपी माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल. तर बघा, आता आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणार आहोत. तर जे दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे, दिंडोरी प्रणीत केंद्रातील जो ग्रंथ आहे, तर त्या ग्रंथामध्ये 8व्या दिवशी तुम्ही उद्यापन करायचं आहे असं त्याच्यात लिहिलेलं आहे. तर बघा, बरेच ज्यावेळेस दत्त जयंती असते त्यावेळेस ज्यावेळेस गुरुचरित्राचं पारायण केलं जातं तर त्या दिवशी 7व्या दिवशी उद्यापन न करता 8व्या दिवशी केलं जातं. आणि ज्यावेळेस स्वामी पुण्यतिथी असते तर त्यावेळेस 7व्या दिवशी उद्यापन केलं जातं. मग आता तुम्ही असं पण करू शकता, तर असं पण करू शकतात. पण ज्या वर्किंग वुमन आहेत, ज्यांना वेळ मिळत नाही, सेवा तर चालू आहेत पण कामावर जावं लागतं त्यांना, मग दिवसभर घरी थांबायला वेळ मिळत नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा, आणि ज्या घरी ताई असतात तर त्यांच्यासाठी मी थोडक्यात माहिती या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे. आता उद्यापन तुम्ही बघा, ज्यावेळेस आपण गुरुचरित्राचं पारायण आपल्या शेवटच्या दिवशी जे अध्याय असतात तर ते बऱ्याच ताईंना अध्याय संपूर्ण वाचन होत नाही. मग ते अध्याय वाचायचं, नंतर स्वयंपाक बनवायचा, नैवेद्य बनवायचा, नंतर केंद्रामध्ये जायचं, दर्शन घेऊन यायचं, आणि नंतर मग ते नैवेद्याचं ताट, पूजा, आरती सगळं काही, हे जेवढंच सगळं काही आहे तेवढं आपल्याला 10 ते 10:30च्या आत हे सगळं उरकावं लागतं. मग हे सगळं काही उरकणं बऱ्याच ताईंना शक्य होत नाही. तर त्या ताईंनी 8व्या दिवशीसुद्धा तुम्ही गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन केलं तरी पण चालतं. शक्य असेल तर 7व्या दिवशी करा किंवा 8व्या दिवशीसुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे 7व्या दिवशी जे अध्याय राहिलेले आहेत ते अध्याय तुम्ही पठण निवांत करू शकतात आणि दुसऱ्या दिवशी नैवेद्य ती बनवून उद्यापन करू शकतात. कोण जोडपे असेल तर त्यांना जेवू घालू शकतात, किंवा कोणी नसेल तर ब्राह्मणाला शिदा तुम्ही देऊ शकतात. आणि जर कोणी जोडपे असेल तर जोडप्यांना आधी जेवू घालून नंतर तुम्हाला जेवायचं आहे. आता गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन तुम्हाला याच पद्धतीने करायचं आहे. ते म्हणजे काय, आता ज्या दिवशी तुमचं उद्यापन आहे त्या दिवशी लवकर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला उठून सगळी काही कामं करायची आहेत. आणि मेन म्हणजे 10:30च्या आधी तुम्हाला सर्व काही सेवा करून नैवेद्य बनवून तयार ठेवायचं आहे. तुम्ही 8व्या दिवशी उद्यापन करणार असेल तर तुम्हाला फक्त त्या दिवशी नैवेद्यच बनवावं लागेल. तुम्ही 7व्या दिवशी जर उद्यापन करणार असेल तर 7व्या दिवशी तुम्हाला जे काही राहिलेले अध्याय आहेत गुरुचरित्राचे तर ते पठण करून तुम्हाला अध्याय नैवेद्य बनवावा लागतो. मग त्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागून जातो. पण तुमच्या इच्छेनुसार तुम्ही अशा प्रकारे उद्यापन करू शकतात. आता तुम्हाला उद्यापना दिवशी 4 नैवेद्याचे ताट तुम्हाला बनवायचे आहेत. एक नैवेद्य तुम्हाला ग्रंथाला ठेवायचा आहे, दुसरा नैवेद्य स्वामी महाराजांना ठेवायचा आहे, तिसरा नैवेद्य दत्त महाराजांना ठेवायचा आहे, आणि चौथा नैवेद्य हा आपल्या कुलदेवीला ठेवायचा आहे.
अशा प्रकारचे हे 4 नैवेद्याचे ताट तुम्हाला करायचे आहेत. आणि तुम्हाला हे 4 नैवेद्याचे ताट केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही नैवेद्याचं ताट ठेवणार आहात, तर त्यावेळेस प्रत्येक ताटाखाली तुम्हाला भरीव चौकोनी म्हणजे पाण्यामध्ये बोट बुडवायचं, भरीव चौकोनी मंडल काढायचा आणि त्याच्यावर तुम्हाला ताट ठेवायचं आहे. जे काही तुम्ही गोडाधोडाचं नैवेद्य बनवलेलं आहे, बघा तुम्ही पुरणाचा स्वयंपाक बनवू शकतात किंवा साधी भाजी, चपाती, भात किंवा काहीतरी गोड म्हणा, जे स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना खूप आवडतं ते गोड पदार्थ तुम्ही बनवू शकतात. आणि प्रत्येक नैवेद्य म्हणजे प्रत्येक जो पदार्थ आहे त्याच्यावर तुळशीचं एक एक पान तुम्हाला ठेवायचं आहे आणि नंतर एक पान तुम्हाला हातात घ्यायचं आहे. आणि जे तुम्ही नैवेद्याचं ताट जे ठेवलेले आहेत तर त्या प्रत्येक ताटाभोवती 3 वेळेस तुम्हाला पाण्यात आधी ते तुळशीपत्र पाण्यात बुडवायचं आहे. ताटाभोवती 3 वेळेस ते तुळशीपत्र फिरून तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. 3 वेळेस तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम तस्य विपुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् असं 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणायचं आहे. नंतर तो जे तुळशीपत्र आहे तर ते तुळशीपत्र जे नैवेद्याचं ताट आहे तिकडून स्वामी महाराजांकडे, दत्त महाराजांकडे, ग्रंथाकडं असं तुम्हाला ते तुळशीपत्र न्यायचं आहे. आणि सर्वात आधी म्हणायचं आहे ओम प्राणाय स्वाहा, ओम व्याणाय स्वाहा, ओम समणाय स्वाहा, ओम उदणाय स्वाहा, ओम अपणाय स्वाहा, ओम ब्रह्माणे अमृतत्वाय स्वाहा असे तुम्हाला हे मंत्र असं म्हणून नंतर नैवेद्यम समर्पयामी श्री स्वामी समर्थ महाराज जी दत्त महाराज असं म्हणून तुम्हाला नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला आता आरती कोणती म्हणायची हे राहून गेलं. तर बघा तुम्हाला सर्वात आधी गणपतीची आरती म्हणायची आहे, नंतर स्वामी महाराजांची म्हणायची आहे, नंतर दत्त महाराजांची म्हणायची आहे, नंतर आपली कुलदेवीची आरती म्हणायची आहेत. अशा तुम्हाला 4 आरत्या म्हणायच्या आहेत. आणि अशा प्रकारे सगळी काही पूजा झाल्यानंतर कापराची सुद्धा तुम्हाला कर्पूर होमसुद्धा तुम्हाला करायची, म्हणजे कापराची आरतीसुद्धा तुम्हाला करायची आहे. आणि अशा प्रकारे त्या दिवशी तुम्हाला आवर्जून स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये जायचं आहे. स्वामी महाराजांपुढे तुम्हाला नाक घासायचं आहे. जे काही चूक भूल झालेली आहे ती माफी असावी असं म्हणायचं आहे. आणि माझी सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतली ही स्वामी महाराजांकडे म्हणजे स्वामी महाराजांना सांगायचं आहे तुम्हाला. आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन यायचं आहे. आता तुम्हाला गुरुचरित्राची जी पूजा मांडणी आहे तर तिथं हे नैवेद्याचे 4ही ताट झाकून ठेवायचे आहेत. 10-15 मिनटं तुम्ही ते ताट ठेवायचं आहे. आणि नंतर जे ग्रंथाचं ताट आहे तर ते ग्रंथाचं जे ताट, ग्रंथाला आपण जो नैवेद्य दाखवलेला आहे तर ते नैवेद्याचं ताट तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे. आणि जे बाकीचे उरलेले जे 3 असतात तर ते एक ताट तुम्हाला स्वतःला खायचं आहे. आणि दुसरे जे 2 आहेत तर घरातील ज्या व्यक्ती आहेत तुमच्या तर त्यांना ते नैवेद्याचं ताट द्यायचं आहे. अशा प्रकारे घरामध्ये सर्वांनी ते नैवेद्याचं ताट खायचं आहे. आणि अशा प्रकारे ही पूजा तुम्हाला संपूर्ण करायची आहे. योग्य पद्धतीने योग्यरित्या ही पूजा तुम्हाला करायची आहे छानपैकी. बघा ज्यावेळेस तुम्ही सर्व काही अटी नियम पाळून आणि दत्त महाराजांवर, स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून जर तुम्ही सेवा केली ना तर नक्कीच त्या सेवेचं तुम्हाला फळ हे मिळणार म्हणजे मिळणार. आणि दत्त महाराजांचा स्वामी महाराज कृपा आशीर्वाद हे तुम्हाला नक्की मिळणार. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.